नमस्कार, मी शिवम बोरकर बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत क्लास 10 पार्ट फर्स्ट अल्जेब्रा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्यामध्ये आपल्याला बघायची या चॅप्टरची पूर्ण समरी, ज्याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे आपल्याला बघायचंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कोणत्या इक्वेशनला म्हणतात। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात। त्याच्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड, ज्याच्यामध्ये आपल्याला चार मेथड बघायचे आहेत। पहिली मेथड आहे तुमची इलिमिनेशन मेथड, त्याच्यानंतर 2 नंबरची मेथड आहे तुमची सबस्टिट्यूशन मेथड, 3 नंबरची मेथड आहे तुमची ग्राफिकल मेथड, ज्यामध्ये तुम्हाला ग्राफचा यूज करून आपल्याला सोल्युशन काढायचे। त्याच्यानंतर शेवटची मेथड आहे तुमची क्रॅमर रूल। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे असे इक्वेशन जे आपण कशात कन्वर्ट करू शकतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन। तर चला बघूया, आपल्या चॅप्टरची करूया सुरुवात। बघूया आता डेफिनेशन ऑफ कोणाची लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात। तर डेफिनेशन अशी आहे, an equation which contain two variable and degree of each term containing variable is called linear equation in two variable। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ही झाली आपली लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ची डेफिनेशन। मग आता आपण बघूया डेफिनेशन नुसार कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात। एक्झाम्पल बघू। एक्झाम्पल बघा, 5x + 3y + 16 = 0। जर तुम्ही हे इक्वेशन बघत असाल तर या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल येतात। कोणते दोन व्हेरिएबल येतात? x आणि y। कोणते येतात? x आणि y। जर तुम्ही याची डिग्री पाहत असाल तर डिग्री किती आहे? इथं काही नाही म्हणजे किती आहे? 1। इथं काही नाही म्हणजे किती आहे? 1। म्हणून याला काय म्हणणार आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। अजून आपण बघूया, 3m + 8n + 17 = 0। हे पण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल होणार। पण याच्यात व्हेरिएबल कोणते यूज केलेत? m आणि n। कोणते केलेत? m आणि n। जर तुम्ही इक्वेशन मध्ये बघत असाल तर m ची पॉवर 1 आहे, n ची देखील पॉवर किती आहे? 1 आहे। म्हणून याला म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर आता आपल्याला बघायचं आहे की जनरल इक्वेशन कोणतं असते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं। तर जनरल इक्वेशन बघा काय आहे? ax + by + c = 0 where a, b, c belongs to r। abc कोणते नंबर असले पाहिजेत? रियल नंबर असले पाहिजेत। आणि a, b is not equals to 0। तर जनरल इक्वेशन काय आपलं? ax + by + c = 0, ज्यामध्ये abc काय आहेत? आपले रियल नंबर येतं। काय येतं? रियल नंबर येतं। आणि a आणि b ची व्हॅल्यू काय नसली पाहिजे? 0 नाही असली पाहिजे। त्यावेळेस आपण त्या इक्वेशनला म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। या a ला काय म्हणणार आपण? या a ला काय म्हणणार? कोएफिशिएंट ऑफ x। x ला लागून आहे, काय म्हणणार त्याला? कोएफिशिएंट ऑफ x। काय म्हणणार? कोएफिशिएंट ऑफ x। या b ला काय म्हणणार आपण? कोएफिशिएंट ऑफ y। काय म्हणणार? कोएफिशिएंट ऑफ y। फाइव काय? कोएफिशिएंट ऑफ x। 3 काय? कोएफिशिएंट ऑफ y। काय? कोएफिशिएंट ऑफ y। तर आपल्याला बघायचं आता आपल्या बुक मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, आपल्याला चेक करायचे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतात किंवा नाही होत। काय चेक करायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतात किंवा नाही होत। तुम्ही डेफिनेशन पाहिली, जनरल इक्वेशन काय आहे? ax + by + c = 0। abc कोणते नंबर येतं? रियल नंबर येतं। a आणि b ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे? 0 नाही पाहिजे। काय नाही पाहिजे? 0 नाही पाहिजे, बरोबर का? तर बघूया आपले एक्झाम्पल। काय एक्झाम्पल? 4m + 3n = 12। जर आपण जनरल इक्वेशन सोबत कंपेअर केलं तर दोन व्हेरिएबल आहेत। कोणते दोन व्हेरिएबल आहेत? m आहे आणि n आहे। आणि याची पॉवर किती आहे? 1 आहे। प्रत्येकी पॉवर किती आहे? 1 आहे। दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांची पॉवर किती आहे? 1 आहे। म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार।
काय होणार यस, हे काय होणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार. त्याच्यानंतर 2 नंबरचं जर एक्झाम्पल पाहिलं आपण, याच्यात 2 व्हेरिएबल आहेत, कोणते एक्स आहे वाय आहे. पहिली कंडिशन त्यानं सॅटिस्फाय केली, पण जर तुम्ही बघत असाल तर एक्स ची पॉवर किती 2 आहे. किती आहे 2 आहे. पण आपली कंडिशन काय म्हणते की जे पण 2 व्हेरिएबल असतील त्याची पॉवर किती पाहिजे हायस्ट 1 पाहिजे. किती पाहिजे 1 पाहिजे. म्हणून याची डिग्री दिलेली आपल्याला 2, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. इथं आपण काय लिहिणार नो. त्याच्यानंतर तुमचं थर्ड एक्झाम्पल √2x मायनस √5y इक्वल्स टू 16. जर तुम्हाला पाहायचं असेल तर याच्यात 2 व्हेरिएबल दिलेले x आणि y, त्याची पॉवर किती आहे 1. a आणि b इज नॉट इक्वल्स टू 0, म्हणून हे सुद्धा काय होईल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. यस, दिस एक्झाम्पल कॅन बी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यानंतर 4 नंबरचे एक्झाम्पल बघ, काय दिलेले 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल्स टू 0. व्हेरिएबल 2 आहेत, पण कंडिशन एक जी सेकंड आहे तुमची काय की a ची b ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे 0 नाही पाहिजे. आपल्याला इथे a ची व्हॅल्यू काय दिली 0 दिली, म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणून इथे मी लिहिणार नो, हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. त्याच्यानंतर 5 नंबरचे एक्झाम्पल, 2 व्हेरिएबल आहेत त्याची पॉवर पण किती आहे 1 आहे, बट b ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. जी आपल्याला पाहिजे नाही, a किंवा b ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे 0 पाहिजे नाही, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणून मी इथे लिहिणार नो. त्याच्यानंतर 6 नंबरचे एक्झाम्पल असे 4/x प्लस 5/y. 2 व्हेरिएबल आहेत पण त्याची डिग्री 1 नाही. त्याची डिग्री काय नाही 1 नाही. तुम्ही लॉज ऑफ इंडायसेस बघितलेला आहे. a रेस टू दी पॉवर मायनस m ला मी काय लिहू शकतो 1/a रेस टू दी पॉवर m. जर मी असं लिहिलं 1/x, याची पॉवर काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, याला काय लिहिणार आपण x रेस टू दी पॉवर -1. त्याच्यानंतर याला काय लिहिणार आपण y रेस टू दी पॉवर -1 ला काय लिहिणार 1/y रेस टू दी पॉवर 1. बरोबर का. म्हणून जर याला लिहिलं आपण तर हे असं एक्झाम्पल बनल 4x रेस टू दी पॉवर -1 प्लस 5 into y raised to the power -1 equals to 4. 2 व्हेरिएबल आहेत पण त्याची डिग्री किती आहे -1. आपल्याला किती पाहिजे 1, दिली किती -1, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणून मी इथे लिहितो नो. त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे तुमचं 4xy -5y -8 इक्वल्स टू 0. जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघत असाल तर 2 व्हेरिएबल आहेत, पण जर तुम्ही पॉलिनॉमियल 9th मध्ये शिकलेला असाल तर तुम्हाला काढता येते डिग्री. जर बघत असाल तुम्ही तर याची डिग्री 1, याची डिग्री 1. आता जर याची पूर्ण पॉलिनॉमियलची जर डिग्री विचारली तर ती किती येणार 1 + 1 2. व्हेरिएबल आहेत 2 पण हायेस्ट पॉवर किती यायला लागली डिग्री किती यायला लागली पॉलिनॉमियलची 2. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणून इथे मी लिहितो नो.